आज आमच्या मावशी गावाला गेलेल्या आहेत, त्यामुळे मी आज स्वयंपाक करणार आहे। तर माझ्यासाठी आज एवढा मला गोंधळल्यासारखं झालेलं आहे। आता तुम्हाला सांगते, 12:15 वाजलेले आहेत, तरी मला अजूनही काय मी लावू काहीही कळत नाहीये। पण तुम्हाला मी सांगितल्याप्रमाणे माझ्या चपात्या ह्या आलेल्या आहेत, म्हणजे मी चपात्या ऑर्डर केल्या होत्या आणि त्यामुळे चपात्या ह्या गरम गरम आलेल्या आहेत। पण चपात्या आल्यावर माझ्या लक्षात आलं की आता आपल्याला स्वयंपाक करायचा आहे आणि मग त्यामुळे मी आता स्वयंपाक करत आहे। ढीगभर भांडी काढलेली आहेत। आता ह्या सगळ्या भांड्यांच्या विषयी मी तुमच्याशी बोलणार आहे। काळी भांडी, हिंडालियमची भांडी, जर्मन भांडी, स्टील भांडी, आमच्या घरातली भांडी, तुमच्या घरातली भांडी, या सगळ्या विषयावरती मी आता तुमच्याशी बोलणार आहे। व्हिडिओ आपला थोडासा मोठाच होणार आहे। तर आता हा माझा कुकर आहे। मग तुम्ही लगेचच म्हणाल स्टीलचा कुकर घ्या, काळा घ्या, ह्याचा नॉनस्टिक घ्या, येऊ घ्या, तेव घ्या, तेव घ्या, तेव घ्या। माझ्याकडचा हा कुकर आहे। मी तुम्हाला सांगते की मी आयुष्यात एकही वस्तू कधी विकत घेतलेली नाही आहे। भांडी, स्टीलचं भांडं असू दे, जर्मनचं असू दे, मी एकही विकत घेतलेलं नाही। जे काही आहेत ती सगळी माझ्या सासूबाईंची आहेत। म्हणजे माझ्या सासूबाईंना प्रचंड आवड होती, तर त्यामुळे त्यांचीच सगळी भांडी आहेत। आणि माझा लग्न झाल्यावर सुद्धा त्यांनीच मला ही सगळी, कुकर लावायचा आहे तर तुरडाळ कुठं ठेवली आहे, तांदूळ कुठं ठेवले आहेत हे सुद्धा लक्षात नाही। जवळजवळ तुम्हाला मी सांगते, गौरी गणपतीच्या दिवशी गौरीचं जेवण होतं, त्या दिवशी मी कुकर लावला होता। त्याच्यानंतर आजच कुकर लावतीये। हाऊ लकी आय एम। खरंच की मी लकी आहे ह्या सगळ्या बाबतीमध्ये। तर आता हे मी तांदूळ 1 वाटी घेतलेले आहेत। आता हे स्वच्छ धुवून घेणार आहे। हे माझं कुकर, ह्या कुकरमध्ये मी आधी पाणी घातलेलं आहे आणि याच्यामध्ये मी 1 लिंबाची फोड, चांगलाच लिंबू मी पिळलेला आहे, कारण की पुन्हा कधी कुकर लावेन माहीत नाही। तर हे सगळं काळं जे झालेलं आहे हे स्वच्छ करायचं असेल तर मग 1 लिंबाची फोड टाकणं फार आवश्यक आहे। त्याच्यामुळे आतला काळा कुकर हा पूर्ण पांढरा स्वच्छ होतो। कारण तुम्हाला माहिती आहे की अल्युमिनियम असू दे, जर्मन असू दे, याच्यामध्ये तुम्ही आंबट काही घातलं तरी त्याची रिॲक्शन होते याच्यावरती आणि हे आता सगळं स्वच्छ होऊन निघेल। तर याच्यामध्ये मी लिंबाची फोड टाकलेली आहे आणि म्हणूनच आपण म्हणतो की जर्मनच्या भांड्यामध्ये किंवा अल्युमिनियमच्या भांड्यामध्ये, हिंडालियमच्या भांड्यामध्ये चुकूनही आंबट काही करू नये। बाकीचं भाजी आमटी तुम्ही करू शकता आणि लगेच त्यातनं काढून ठेवायचे, पण त्याच्यात समजा तुम्ही चिंच वगैरे काही घालणार असाल तर मग मात्र तुम्ही अजिबात जर्मन किंवा हिंडालियमचं भांडं वापरू नका, कारण की ते तुम्ही नंतर गरम करणार आणि मुळात तुम्हाला माहिती आहे की हिंडालियम आणि जर्मनमध्ये पोके येतात। पाण्याशी संपर्क आल्यावर, केमिकलशी संपर्क आल्यावरती पोके येतात त्याला। तर त्यामुळे तुम्ही आंबट काहीही त्याच्यामध्ये करू नये। इतर भाज्या तुम्ही करू शकता, करून लगेचच काढायच्या। तर आज मी तुम्हाला हिंडालियम म्हणजे काय, जर्मन म्हणजे काय, अल्युमिनियम म्हणजे काय, या भांड्यांमध्ये स्वयंपाक करावा की न करावा, या सर्व गोष्टी मी तुमच्याशी बोलणार आहे स्वयंपाक करत करत। कुकर खूप दिवसांनी लावणार आहे, त्यामुळे मला शिट्टी होणार आहे की नाही माहीत नाही। तर तरीसुद्धा मी आता काय करणार आहे, तर एकतर हे निघून पडू नये म्हणून याला हे लावलेलं आहे मी आज, कारण की खूप दिवसांनी कुकर लावते, कुकरची कंडिशन माहीत नाही। या ठिकाणी हे तेल आहे, हे तेल मी या ठिकाणी असं हळू सोडणार आहे। कशासाठी, तर वाफ बाहेर जाऊ नये म्हणून। काही वेळेला खूप दिवसांनी तुम्ही कुकर लावलात की वाफ बाहेर जाते आणि ती जाऊ नये असं वाटत असेल तर हे असं तुम्ही लावून घ्यायचं। तुम्ही आधीच रबरला सुद्धा लावलं तरी हे चालतं। असं हे तेल लावून घेतलेलं आहे आणि कुकरची शिट्टी आता तुम्हाला दाखवतेच की कुकरची शिट्टी कशी व्यवस्थित होईल आणि प्रयोग फसला तरी तुम्हाला कळेल फसला प्रयोग। गॅस फुल सोडलेला आहे, कारण की शिट्टीचं प्रकरण मला माहीत नाही आज काय होणार आहे। तर त्यामुळे स्लो गॅस ठेवला तर काही वेळेला शिट्टीतनं वाफ लीक होऊ शकते, म्हणून
आता तुम्ही म्हणालात की हे तुमची गॅसची काय शेगडी बदला, येऊ बदला, तेऊ बदला, तर असं काय सगळेजण सगळं काही बदलू शकत नाही. सारखं बदला बदला म्हणणे ते सगळं कसं वापरा हे जास्त महत्त्वाचं आहे. तर ते वापरा, व्यवस्थित वापरा. हे बदला, ते बदला, ते बदला, हे मनामध्ये ठेवूच नका. तर आता आज आपण बोलणार होतो की भांड्यांवरती. तर आता ही बघा की हे चहाचं माझं काळं भांडं पण आज इथं मी कशासाठी घेतलेलं आहे, तर आता मी अलीकडे ह्याच्यात चहा करत नाही. तर आता आपण ओला कचरा जो आपला स्वयंपाक करताना पडतो, म्हणजे भाजीचं वगैरे कचरा पडेल, देठं वगैरे, तर त्याच्यासाठी हे आता ह्याचा वापर केला जातोय. म्हणजे आता ही जी आहे ही काळी कढई, तुमचं सारखं असतं कढया बदला, काळ्या कढया बदला, काळ्या कढया बदला, भांडी बदला, भांडी बदला. तर एक लक्षात घ्या, हे माझं चहाचं भांडं, हेही पूर्वीचं माझं चहाचं भांडं, आजही मी ह्याच्यातच चहा केला. दुसरी गोष्ट, हे माझं आणि एक पातेलं की ह्याच्यामध्ये पाणी तापवतो आम्ही कशासाठी, आंघोळीसाठी. मग तुम्ही म्हणाल तुमचा गॅस गिझर काय झाला, तुमच्याकडे गॅस गिझर नाही आहे का, तर तो परवा आमचा जळलेला आहे. तर मग ठीक आहे. मग त्याच्यानंतर अलीकडे आता उन्हाळा सुरू झालेला आहे, तर उन्हाळ्यामध्ये काय आपल्याला गरम पाणी लागतच नाही, त्यामुळे जेवढं लागतं तेवढं यामध्ये आपण ठेवतो. तर अतिशय पाणी उकळल्यामुळं ह्याच्यामध्ये हे भांडं काळं झालेलं आहे, कारण हे तसं पातळ आहे, एक लक्षात घ्या. त्यामुळे पातळ स्टीलची भांडी ही काळी होतात, घट्ट भांडी काळी होत नाहीत, जाड भांडी काळी होत नाहीत. आता हे माझं दुधाचं भांडं आहे, हे जाड आहे, हे ते अजिबात काळं झालेलं नाही. आणि कसं होतं की हे आणखीन एक माझं भांडं, तर ह्याच्यामध्ये मी फोडणी केली होती एक दिवस, तर त्यामुळे हेही भांडं माझं काळं झालं. हे एक भांडं की याच्यामध्ये दूध करपलं, त्यामुळं हेही भांडं माझं काळं झालं, कारण की नुसतंच आतला पदार्थ करपला नाही, तर पूर्ण भांडंच करपलं. खूप वेळ ते आपलं करपत होतं. हल्ली हे सोशल मीडियाच्या जमान्यामध्ये करपाकरपी प्रकरण खूप आहे. हेही माझं हे जाड, हे पातळ भांडं आहे, तरी हे करपलं. ओके, हे जाड आहे तरीसुद्धा हे सुद्धा करपलं, आणि हेही माझं दुधाचंच भांडं आहे. तर ही दुधाची भांडी, हे चहाचं भांडं, कारण ही जास्त रोज वापरली जातात, ही रोज गरम होतात, तर त्यामुळे ही भांडी करपतात. ही काही खराब झालेली भांडी नव्हे, घाण भांडी नव्हे, स्वच्छ भांडी आहे ती. आता ह्या कढईचं सुद्धा, पूर्वीच्या ज्या कढया होत्या, ह्या कढया ह्या हिंडालियमच्या होत्या, लक्षात घ्या, ॲल्युमिनियमच्या नव्हत्या. तर हिंडालियम आणि ॲल्युमिनियममध्ये फरक आहे का, तर आहे. आता हे जे आहे ना, ही फक्त ॲल्युमिनियमचं डब्बा बरं का, ह्याच्यामध्ये सगळं चांगलं लागतं, एअरटाईट राहतं. पण ह्याच्यावर बघितला का कसा हवेचा परिणाम होतो, बघितला ना. तर हा हवेचा परिणाम, काही वेळेला कसं होतं की पाण्याचा सुद्धा ह्याच्यावरती परिणाम होतो, हवेचाही परिणाम होतो, काहीतरी आंबट वगैरे लागलं तरी याच्यावर परिणाम होतो. तर हे ॲल्युमिनियमचं प्रकरण हे असं होतं. पण आणि हे हिंडालियमची भांडी ही जी आहेत ना, ही जरी आपण घासली खूप तरी याला चरे पडत नाहीत, पण ही जी भांडी आहेत ह्याला चरे पडतात. म्हणजे ॲल्युमिनियमला चरे पडतात. ॲल्युमिनियम हे जर असं मऊ भांडं आहे, मऊ धातू आहे, पण हिंडालियम हा धातू मऊ नाही. तर कारण की हिंडालियम जेव्हा बनतं, ही जी कढई आहे ना ती हिंडालियमची आहे. स्वच्छ कढई आहे, किती वेळा कशी घासा त्याला ती स्वच्छ होऊ शकत नाही, कारण की ही स्वयंपाक करून करून झालेली आहे. आणि मला असं वाटतं की माझ्या सासूबाईंचं लग्न होऊन, तुमचं वय किती हो, 70 काय, हां 70, तर म्हणजे त्याच्या आधी 2 वर्ष म्हणजे 72 वर्ष. तर एवढी जुनी ही सगळी भांडी आहेत, तर ही काळी होणं अपेक्षित आहे. मी तर एकही भांडं विकत घेतलेलं नाही. मी अलीकडं परवा दिवशी जाऊन पहिल्यांदा आयुष्यात भांडी विकत घेतली. जी काय ही सगळी भांडी आहेत ना, कॉपर बॉटम वगैरे, ही सगळी माझ्या सासूबाईंनी घेतलेली आहे. म्हणजे या 20-25 वर्षापूर्वीची भांडी आहे. तर जेवढी भांडी जुनी तेवढी ती वापरून वापरून हीटनं गरम होऊन काळी होतात. तर हे आहे हिंडालियम. आणि हिंडालियम म्हणजे त्याच्यामध्ये ॲल्युमिनियम असतं, मँगेनीज असतं, मॅग्नेशियम असतं, सिलिकॉन असतं,
म्हणजे हा जो धातू आहे हिंडालियम, हा धातू आहे हा अल्युमिनियमपेक्षा घट्ट धातू आहे, चांगला धातू आहे. ह्याच्यावरती हवेचा परिणाम होत नाही, मिठाचा परिणाम होत नाही. म्हणजे जहाज बांधण्यासाठी, विमानं बांधण्यासाठी ह्याचा उपयोग, ह्याला पूर्वी विमानाचेच पत्रे म्हणत असत, तर त्याच्यासाठी ह्या हिंडालियमचा उपयोग होतो. हिंडालियम म्हणायचं त्याला. अल्युमिनियम वेगळं. अल्युमिनियम स्वच्छ राहतं, म्हणजे हे काळं पडलं तरी हे धुतल्यावरती आता हे सगळं स्वच्छ होतं. परंतु हे स्वच्छ होत नाही, कारण की हे तापून तापून हा रंग झालेला आहे. पण हा खराब होत नाही. ह्याला स्टरिडिटी असते, म्हणजे ह्याला घट्टपणा असतो. हवेचा, पाण्याचा वगैरे ह्याच्यावरती परिणाम होत नाही. तर हे हिंडालियम. तर हिंडालियम मी तुम्हाला सांगितलं की हिंडालियममध्ये अल्युमिनियम पण असतं, पण इतरही सर्व धातूंचं मिक्सचर असतं, हे मिश्रण असतं. तर या पद्धतीने म्हणून ह्या जरीच कढया काळ्या असल्या तरी दिसायलाच फक्त काळ्या असतात. आणि तुम्हाला जे वाटतं की तुम्ही जी नॉनस्टिक भांडी वापरता त्याच्या आतल्या बाजूला काय असतं हे तुम्हाला माहिती आहे का? तर आता गंमत तुम्हाला दाखवते, बघा. बोलता बोलता किती मिनिटात, 6 मिनिटामध्ये आपलं हे बरोबर झालेलं आहे. एकतर हे बांधणं पण करेक्ट झालेलं आहे आणि शिट्टी पण झालेली आहे. सो तुमचं जर का असं इथून वाफ जात असेल किंवा खूप दिवसांनी तुम्ही कुकर वापरला असेल तर धुतल्यानंतर जेव्हा कुकर लावणार तेव्हा इथे तेल लावा. तर जिंदाबाद जिंदाबाद. मला पण येतोय स्वयंपाक करायला. डॉक्टर्स लिहून काय आलं, स्वयंपाक करायला येत नाही काय? जेवते म्हणजे स्वयंपाक करायला यायलाच पाहिजे. तर आणखीन एक तुम्हाला सांगायचं होतं, हे मी तुम्हाला सांगितलं. तर आता तुम्ही म्हणताय की फुटकी भांडी असू नयेत, हे मान्य आहे बरं का मला. पण ते माझ्या एका कढईवरती फारच प्रेम आहे, सोडून द्या. तर त्याच्यावरून तुम्ही मला दरवेळेला बोलणारच आहे. पण हे भांडं मी आता काढून टाकलेलं आहे बरं का. ही पातळ भांडी ही बेंगलोर साईडला मिळतात. माझ्या सासूबाई 10वीचे पेपर तपासायला जायच्या 25 वर्षापूर्वी. तिथून ही सगळी अशी 10-10 रुपयाला तेव्हा तिथं भांडी मिळतात तिथं. तर ही 10-10 रुपयेवाली सगळी भांडी आहेत माझ्या सासूबाई आणायच्या. आणि ही इतकी पातळ असतात, इतकी पातळ असतात की काय सांगायचं. तर असो, तर हिंडालियम आणि अल्युमिनियम. तर आता तुम्ही म्हणाल की मॅडम ते अल्युमिनियम आणि हिंडालियममध्ये स्वयंपाक करून जेवणं योग्य का? तर मी तुम्हाला सांगितलं ते याप्रमाणे अल्युमिनियमवरती म्हणजे आंबट गोष्टींचा, ॲसिडिक गोष्टीचा परिणाम होतो, तसा हिंडालियमवरती सुद्धा होणारच. पण हिंडालियम जरा स्टर्डी असतं, त्याच्यावर मिठाचा, सॉल्टचा किंवा याचा परिणाम कमी होतो. म्हणजे जहाज बांधायला आणि जर का तुम्ही विमान बांधायला त्याचा उपयोग होत असेल तर नक्कीच तेवढं ते स्टर्डी असतं. तर त्यामुळे त्याच्यावरती जरी तुम्ही स्वयंपाक केला त्याच्यामध्ये, तरी त्याच्यामध्ये आंबट झालं की नाही? उत्तर 2-4 शिक्या करणार. बस बस जमलं. तर याच्यासाठी तुम्ही हे अल्युमिनियम आणि हिंडालियम जे आहे ना, ते अल्युमिनियम हिंडालियम हे पोटामध्ये गेल्यावरती त्याचा ब्रेनवरती, त्याचा किडनीवरती परिणाम होऊ शकतो. लंग्जवरती सुद्धा परिणाम होतो. लंग्जवरती म्हणजे कसं की समजा ज्या ठिकाणी अल्युमिनियमच्या फॅक्टरीज असतील, त्या फॅक्टरीज मध्ये त्या ठिकाणी जे कामगार काम करत असतील की त्यांच्या श्वासामधनं पोल्युशनमुळे ते अल्युमिनियम आतमध्ये जाऊ शकतं लंग्समध्ये. तर लंग्सला सुद्धा प्रॉब्लेम होऊ शकतो. तर ब्रेन, किडनी, लंग्स, हार्ट यावरती याचा प्रॉब्लेम होऊ शकतो जर का तुम्ही पण आयुष्यात मी तुम्हाला सांगते की मला आठवते की आमच्या सासूबाई त्याच्यातच स्वयंपाक करत होत्या, आम्ही त्याच्यातच स्वयंपाक करतो. पण त्याच्यात स्वयंपाक केल्यावरती जळत नाही, ते आपला जो पदार्थ असतो तो जळत नाही. तर त्यामुळे तीन बास. तर तो जळत नाही. तर त्यामुळे तुम्ही अल्युमिनियम हिंडालियम स्वयंपाकासाठी वापरू शकता. आणि मोठे मोठे जे तुम्ही हॉटेल्स बघता किंवा
लग्न वगैरे कार्य असतात तर त्या ठिकाणी बघतात, तर त्या ठिकाणी मोठी मोठी हिंडालियमची आणि अल्युमिनियमचीच पातेली असतात सगळी. तर जेव्हा मोठा स्वयंपाक असतो तो बिघडू नये, जळू नये यासाठी हेच वापरलेलं असतं. तर त्यामुळे तुम्ही त्याच्यामध्ये कढी वगैरे असं आंबट काही करू नका. किंवा समजा तुम्हाला आमटी वगैरे करायची असेल आणि त्याच्यात तुम्हाला टोमॅटो किंवा चिंच वापरायची असेल तर मग मात्र तुम्ही नंतर खाली उतरल्यावरती त्याच्यामध्ये चिंच किंवा हे घाला, किंवा घातल्या चिंच टोमॅटो लगेचच ते उतरवा. फार उकळत बसू नका त्याच्यामध्ये, कारण की आंबटाचा तुम्हाला माहिती आहे या हिंडालियमवरती फारसा परिणाम होत नाही आंबटचा. 4 झाल्या का? झाल्या ना शिट्टे 4? बंद. सक्सेसफुल. मारू का वरनं? तर त्यामुळे पण अल्युमिनियमवरती मात्र परिणाम होतो. आणि सगळेजण म्हणतात की अल्युमिनियम पोटामध्ये गेल्यामुळे अल्झायमर होतो, म्हणजे स्मृतिभ्रंश होतो, तर त्याचा ब्रेनवरती परिणाम होत असतो. यामुळे तसं होत असतं. पण हे बघा, नॉर्मल सुद्धा वयोमानानुसार किंवा पोल्युशन, हायब्रिड खाणं याच्यामुळे सुद्धा ह्या सर्व गोष्टी होत असतात. तर तुम्ही जे खूप जास्त बाऊ करता आणि स्टील, आणि ज्यांना असं वाटत असतं की असं होऊ शकतं तर मग त्यांनी स्टील वापरा, कारण की मानसिकमुळेच तुम्हाला जास्त त्रास व्हायचा कुठंतरी. तर हिंडालियम आणि हे याबद्दल मी बोलले. तर आता तुम्हाला लक्षात आलं असेल की आज घरात सुद्धा मी हे घातलेलं आहे. तर तुम्हाला ही ऑक्सिडाइज्ड ज्वेलरी जी असते ना, तर ह्या ऑक्सिडाइज्ड, आणि तुम्हाला एक सांगायचं राहिलं की ह्याला म्हणायचं जर्मन सिल्वर. काय म्हणायचं याला? जर्मन सिल्वर. मध्ये जर्मनची भांडी ही सुद्धा एक प्रकार आला होता किंवा आहे. तर ह्या मेटलची ती भांडी असतात. तर जर्मन सिल्वर म्हणजे काय? तर हे सिल्वर नव्हे, ही चांदी नव्हे, ही फक्त चांदीसारखी चकचकीत दिसणारा हा धातू आहे, पांढरटसर, म्हणून याला जर्मन सिल्वर म्हणतात. पण जर्मन सिल्वरमध्ये काय वापरलेलं असतं, ह्याची भांडी सुद्धा असतात. आणि तुम्हाला माहिती की डिझाईनचं बऱ्याच वेळेला काही बाउल वगैरे असतात किंवा असं डेकोरेशनचे पीसेस जे असतात ते जर्मन सिल्वरचे असतात. कारण की तो पातळ असतो धातू, परंतु तो नंतर काळा पडतो. पहिली गोष्ट म्हणजे हे जे असतात ना, हे जर्मन सिल्वरचं असतं. आणि त्याच्यामध्ये काय काय असतं, तर याच्यामध्ये अल्युमिनियम तर असतंच असतं. तर ह्याच्यामध्ये सगळ्यात पहिली गोष्ट ह्याच्यामध्ये असतं हे पित्तळ आणि झिंक, कॉपर, या 3 गोष्टी असतात. तर बऱ्याच वेळेला हे आपल्याला लालसर दिसतात, तर आपण काय दुकानदाराला म्हणतो हे चांगलं नाही, हे लाल आहे. तर तसं नाही, त्याच्यामध्ये असतंच ते. तर कॉपर, झिंक असतं याच्यामध्ये. काही वेळेला निकेल सुद्धा असतं. तुम्हाला मी हे दाखवू का? आता हे जे आहे, आता हे सुद्धा जर्मन सिल्वर आहे. मग ह्याला आपण ऑक्सिडाइज्ड म्हणतो, व्हाईट मेटल म्हणतो, कारण की जर्मन वापरायचं बंद झाला शब्द, सिल्वर वापरायचा सुद्धा शब्द बंद झाला. तर काय वापरायला लागले सगळेजण? व्हाईट मेटल, ऑक्सिडाइज्ड ज्वेलरी किंवा व्हाईट मेटल असं म्हणायला लागले. तर याच्यामध्ये काय असतं, तर ह्याच्यामध्ये असतं कॉपर, ह्याच्यामध्ये असतं झिंक, ह्याच्यामध्ये असतं निकेल. तर आणि हा नुसता चकचकीत राहणारा धातू आहे. तर होतं की ह्याची सुद्धा पूर्वी भांडी मिळायची, जर्मनची भांडी जे म्हणायची ती जर्मनची भांडी म्हणजे अशी भांडी. तर हे जरासं काळं पडतं. तर अजूनही तुम्हाला माहिती आहे की, आणि थोडासा हा जर्मनचा जो वापर सुरू झाला ना, तो महायुद्ध जी झाली, दुसरं महायुद्ध, पहिलं महायुद्ध, तर त्यावेळेला हा टिकाऊ तसा ना, जर्मन सिल्वर हे तसं टिकाऊ, धुवायला स्वच्छ, तर यासाठी आणि दिसायलाही असं छान. तर त्यामुळे मग ही भांडी वापरामध्ये आली. मग ह्याच्या प्लेट्स वगैरे त्या युद्धामध्ये जे सगळे लोक असायचे, सैनिक वगैरे, तर त्यांच्या वापरासाठी म्हणून, कारण की हा तसा पातळ धातू आहे, तर त्यामुळे त्याचे वेगळ्या वेगळ्या आकारची भांडी तयार करता यायला लागली आणि वापरायला सोपी, स्वच्छ, आणि त्याच्यामध्ये काही कुक केलं तरी काही प्रॉब्लेम व्हायचा नाही, म्हणजे लगेच काही जळायचं नाही. तर यासाठी म्हणून कारण की स्टीलमध्ये वगैरे जळतं, सोन्या चांदीमध्ये तर काही आपण असलं काही करू शकत नाही. पितळमध्ये सुद्धा, पूर्वी पितळमध्ये सगळं करायचंय, परंतु त्याला सुद्धा आतमधनं जास्तची कलई लावणं आवश्यक असतं. तर त्यामुळे जर्मनची भांडी हा एक प्रकार आला.
तर त्याच्यानंतर जर्मनची भांडी सुद्धा हवामानानुसार काळी पडायला लागली, तर त्यामुळे ती सुद्धा त्याचा सुद्धा वापर बंद झाला. पण जर्मनची भांडी जी असतात ती स्वच्छ केल्यावर स्वच्छ होतात. तर हे जे आपण वापरतो हे सगळं जर्मन सिल्वर आहे बरं का. याला आता ऑक्सिडाइज म्हटलं जातं, याला जर्मन सिल्वर म्हणायचं नाही, याला ऑक्सिडाइज्ड ज्वेलरी म्हणायचं. तर ही ऑक्सिडाइज्ड व्हाईट मेटलची ज्वेलरी. तर आपल्याकडे तुमच्याकडे तुम्हाला माहिती आहे की देव वगैरे सुद्धा आपल्याकडे असे असतात, तर ह्याच्या बऱ्याच अशा ह्याच्या वस्तू असतात, तर देव वगैरे सुद्धा आपल्याकडे असतात. तर ते तसे धुतल्यावरती हे लगेच स्वच्छ होतात, याच्यावरती कशाचाही परिणाम होत नाही. असं हे सगळं आपल्या घरातली ही जी आपली रोजच्या वापरातली भांडी आहे, ज्वेलरी आहे, तर जर्मन, हिंडालियम किंवा अल्युमिनियम याबद्दल आज मला तुमच्याशी बोलायचं होतं. खूप सारे गैरसमज तुमच्या डोक्यामध्ये होते. आणखीन एक तुम्हाला जाता जाता एक गोष्ट नक्की बोलायची मला की अल्युमिनियम फॉईलमध्ये आजकाल बऱ्याच गोष्टी ठेवल्या जातात. अल्युमिनियम फॉईल म्हणजे ते चकचकीत कागद असतो की नाही, तो आता माझ्याकडे इथं जवळपास कुठला नाही, मला उठावं लागेल तेवढ्यासाठी. तर तो रॅप करतात की, म्हणजे बऱ्याच वेळेला कसं होतं की भाजी वगैरे सुद्धा ठेवण्यासाठी त्याचा उपयोग केला जातो. आणि आपण जेव्हा रेस्टॉरंटमधनं, हॉटेलमधनं, बाहेरून जेव्हा खाणं पिणं आणलं जातं, तर ते खाणं पिणं व्यवस्थित गरम राहावं यासाठी आपल्याला पॅकिंग करून देतात. समजा तुम्ही जेवण मागवलंय तर मग छोटं 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 करून देतात. कांदा लिंबू घालून देतात, चटणी घालून देतात, दही घालून देतात, आमटी घालून देतात, भात घालून देतात, पुऱ्या घालून देतात, चपात्या घालून देतात, भाजी घालून देतात. सगळे प्रकार असे वेगळ्या 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 पिशव्यामध्ये घालून वर असं रबर बँड लावून आपल्याला येतात. म्हणजे चकचकीत स्टील सारख्या दिसणाऱ्या कागद, तर तो स्टील नसतो, तर तो अल्युमिनियम फॉईल असते ती. तर खरं तर ते सुद्धा जास्त आपल्या जाऊ नये, कारण की ते गरम लागणार आणि ते वन टाइमच यूज करायचं असतं तेवढं, कारण की त्याच्यानंतर ते फेकून द्यायचं असतं. पण हे जे अल्युमिनियम फॉईलचा वाढता वापर घरामध्ये सुद्धा आजकाल आहे, कारण की घरामध्ये सुद्धा बऱ्याच वेळेला काही मॅरिनेट करायचं असेल, म्हणजे मटण वगैरे मॅरिनेट करतात आणि ते झाकून ठेवतात त्याच्यात घालून, किंवा बऱ्याच वेळेला ह्या सगळ्या अल्युमिनियम फॉईलमधनं, किंवा ते चांगलं राहतं, त्याच्यामध्ये गरम राहतं म्हणून लहान मुलांना सुद्धा किंवा डब्यांमधनं सुद्धा हे अल्युमिनियम फॉईलमध्ये सगळं घालून असं पॅकिंग मटेरियल म्हणून वापरलं जातं. ते वन टाइम यूजच असतं आणि जेव्हा ते आपण फेकून देतो ते काही धुवून ठेवायचं नसतं, कारण की नंतर तुम्ही त्यातनं काढलं बाहेर की आतल्या बाजूला काळपट झालेलं असतं, म्हणजे काही ना काहीतरी त्याच्यावरती क्रियाही होतेच खाण्याच्या वस्तूवरती, तर तेही आपल्या पोटात जातं. ती अल्युमिनियम फॉईल आहे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे जेव्हा आपण ती टाकून देतो त्यावेळेला निसर्गामध्ये आपण खूप मोठं पोल्युशन करतो, कारण की ते डिकम्पोज व्हायला, निसर्गामध्ये त्याची माती व्हायला 400 वर्ष लागतात. तर हे सुद्धा खूप हानिकारक आहे. तर मला या अल्युमिनियम विषयास तुमच्याशी बोलायचं होतं. अल्युमिनियमची भांडी वापरावीत का न वापरावीत, हिंडालियमची वापरावीत का न वापरावीत, घरात झालेली काळपट भांडी काय करावीत, फेकून द्यावीत का, टाकून द्यावीत का, वगैरे वगैरे. पण ही जुनाट जी भांडी आहे ती जुनाट मटेरियल आता मिळत नाही. तर त्यामुळे मला असं वाटतं की जुनी जी भांडी तुमच्या घरामध्ये काळी जरी झालेली असली तरी काही हरकत नाही, कारण हल्ली नॉनस्टिक म्हणून जे तुम्ही वापरता ती काळी करवून आणलेली भांडी असतात आणि त्याच्या आतमध्ये जे मटेरियल असतं किंवा जे धातू असतो त्या भांड्याचा तो कुठला आहे मी तुम्हाला मगाशी सांगितलं. तर हे सुद्धा हेच आहे, म्हणजे अल्युमिनियम, जर्मन, हिंडालियम हेच आहे आतल्या बाजूला. वरनं फक्त कोटिंग असतं नॉनस्टिकचं. मग तुम्ही आता म्हणाल की मग आता लोखंडीच तवे वापरा. एक तवा तेवढा तुम्ही लोखंडी वापरू शकता, पण भांडी कशी लोखंडी वापरू शकता, त्याच्यामध्ये सुद्धा लोखंडावरती सुद्धा आंबटाचा परिणाम होतो, पाण्याचा परिणाम होतो, ते गंजतं, त्याच्यात तुम्ही ठेवू शकत नाही, लोखंड सुद्धा गंजतं. मग तुम्ही म्हणाल की मातीची भांडी वापरावीत का, मातीची भांडी थोड्या दिवसांनी लगेच त्याला तडा जातो. तोही प्रकार मी केलेला आहे घरामध्ये. तर त्याला तडा जातो, तर त्यामुळे मातीची भांडी, मातीचे तवे हे सुद्धा कधीतरी आपलं नुसतं कधीतरी असा मज्जा म्हणून करायला तेवढंच चांगलं आहे की आज आम्ही हे केलंय आणि व्हिडिओ केलाय, एवढंच करण्यासाठी चांगलं आहे. म्हणजे एक काहीतरी वेगळं केलंय म्हणून, तर चॅनलसाठी किंवा आपण म्हणतो ना चुलीवरचं जेवण केलंय वगैरे वगैरे बाहेर बसून, तर एक आनंदाची गोष्ट म्हणून. रोजच्या दिवसासाठी या सगळ्या काही गोष्टी शक्य नाही आहेत. तर आपण स्वयंपाक, स्वच्छता, हायजीन ह्या सगळ्या गोष्टी आपण रोजच्या रोज स्वच्छ फ्रेश करून जेवणं याच्यामध्ये आहे.
भांडी कुठली वापरतो ती भांडी स्वच्छ घासणं, पुसणं, व्यवस्थित ठेवणं याच्यामध्ये स्वच्छता आहे. रोजच्या रोज शिळं न खाता फ्रेश अन्न, ताजं अन्न करून खाणं याच्यामध्ये स्वच्छता आहे. बाहेरचं हाय कॅलरी फूड खाणं किंवा तुम्ही बऱ्याच आजकाल ज्या गोष्टी खाता त्या गोष्टी कधीतरी खायला ठीक आहे, पण रोज त्या न खाणं. रोजचं आपलं भरपूर सॅलड असलेलं जेवण जेवणं रोज. आणि जे आपण म्हणतो की ज्याच्यामध्ये गोडही रोजच्या तुमच्या जेवणामध्ये असेल, तिखटही असेल, आंबटही असेल, कडूही असेल, असं फुल बॅलन्स्ड डाएट म्हणजे ज्याच्यात प्रोटीन्स असतील, कार्बोहायड्रेट्स असतील, फॅट्सही असतील, तर असं हे फुल डाएट, बॅलन्स्ड डाएट तुम्ही घेणं जास्त महत्त्वाचं आहे. तर उगाचच नुसती फार सुंदर सुंदर छान छान भांड्यांमध्ये कराल आणि ते फ्रीजमध्ये ठेवाल आणि रोज तेच काढून काढून खाल तर तेही काही चांगलं नाही. तर रोज ताजं अन्न जेवढं शक्य असेल तेवढं रोजच्या रोज ताजं अन्न करून खाणं हे जास्त महत्त्वाचं आहे. फळं खा, सगळे प्रकार तुमच्या पोटात गेले पाहिजेत. आणि कुठल्या भांड्यात करायचं तर ते कुठल्याही भांड्यात करा, पण नंतर तुम्ही स्टीलच्या भांड्यात काढून ठेवा. कारण मी अलीकडे बऱ्याच, आता तुम्ही बघताय की आता ही स्टील आहेत, ही काही ताटं माझी खराब झालेली नाही आहेत. ही मला कोणीतरी लग्नात, आमच्या लग्नात दिलेली ताटं आहे, तर ही काही खराब झालेली नाही आहेत. हे पाण्याचं भांडं काही खराब झालेलं नाही आहे. किंवा ह्या ज्या प्लेट्स आहेत ह्या काही खराब झालेल्या नाही आहेत. चमचा काही खराब झालेला नाही आहे. का तर हे गरम होत नाही म्हणून या गोष्टी खराब होत नाहीत. पण हीटशी संपर्क आला की हा धातूच जळतो आणि त्यामुळे हे काळं दिसतं. हे घाण नाही, हे सगळं स्वच्छच आहे, हे लक्षात घ्या. उगाचच तुमच्या घरातल्या मावशींना भांडी स्वच्छ करा. माझ्याकडे एक मावशी होत्या बरं का, तर त्यांना काय कोणास ठाऊक त्यांनी माझा नवा कोरा आणलेला नॉनस्टिक तवा दुसऱ्या दिवशी मला पांढरा स्वच्छ करून दिला होता. तर उगाचच मावशींना हे स्वच्छ आहे, काळं राहिलं, येऊ झालंय, तेऊ झालंय म्हणून सांगू नका. मीही माझ्या मावशींना आज मुद्दाम ह्या सगळ्या गोष्टी मावशींच्याकडनं सुद्धा मी विचारून घेतल्या की हे असं का होतंय. तर आणि मी सुद्धा सगळ्या सर्च केल्या, बघितल्या आणि मगच मी आज तुमच्याशी बोलते. तर चला, आज आता हा माझा कुकर झालेला आहे मस्तपैकी आणि त्यानंतर हे काढणार आहे. कारण की समजा शिट्टी उतरल्यावरती आता मी हे काही असं वर करणार नाही. तुम्हाला जर का गडबड असेल तर हे जर का तुम्ही असं वर केलेत शिट्टी तर वाफ बाहेर जाईल आणि तांदूळ मात्र व्यवस्थित शिजणार नाही. त्यामुळे आपलं आपणच ते गेलं पाहिजे, म्हणजे शिट्टी उतरली पाहिजे. तर गडबड करून चालत नाही. काही वेळेला आपल्याला गडबड असते म्हणून मग असं आपण हे पाणी असतो ना ते आपण ह्याच्यावर असं मारतो का तर गार व्हावं म्हणून, पण त्यामुळे सुद्धा भात मग चांगला होत नाही. तर काही काही अशा छोट्या छोट्या टिप्स. तर आज 1-2 दिवसच मी आता स्वयंपाक करणार आहे, तर त्यामुळे फुल ऑफ रेसिपी असणार आहे किंवा छोट्या छोट्या टिप्स असणार आहे. आता तुम्ही बघा, ही माझ्या वाट्या आहेत, ह्यासुद्धा वाट्या माझ्या कुठेही काळ्या झालेल्या नाही. त्याला कारण म्हणजे ह्या गरम केल्या जात नाहीत. पण माझ्याकडे एक वाटी होती बरं का, असली तर दाखवते आता इथे समोरच. तर माझ्याकडे एक वाटी होती, तर ती मी तूप गरम करायला म्हणून अशीच एक वाटी होती माझ्याकडे, ती कुठंतरी असेल इथंच. तर मी असंच तूप गरम करायला म्हणून घट्ट झालं होतं म्हणून ठेवली, तर ती काळी ढुस झाली होती ती. आणि ती परत आयुष्यात कधीही स्वच्छ झाली नाही. तर त्याच्यात आम्ही आता मांजराला दूध घालतो बरं का, कारण की ती काय खराब नाही आहे. तर असं खूप सारे प्रश्न असतात. तर आपल्या डोक्यात एकच असतं, अल्युमिनियम खायचं नाही कारण की त्याच्यामुळे तुम्हाला अल्झायमर होतो. अल्युमिनियम खायचं नाही, अल्झायमर होतो. तर असं काही नाही आहे. अल्झायमर किती वर्षानुवर्ष तुम्ही त्याच्यामध्ये खायला पाहिजे, ते तुमच्या पोटात जायला पाहिजे. आणि नॉर्मल सुद्धा आपल्या शरीराला सगळ्या गोष्टींची सवय असते. शरीर डिटॉक्स होत असतं, नको असलेल्या वस्तू शरीरात बाहेर काढून टाकत असतं. आता तुम्हाला एक दाखवते. आता हे बघा, हे पाणी प्यायचं भांडं आहे पण तरी सुद्धा हे काळं झालेलं आहे. का सांगा? तर एकदा कधीतरी प्यायला गरम पाणी पाहिजे होतं, तर सरळ ह्याच्यात पाणी ठेवून ते गॅसवरती ठेवलं, त्यामुळे हे भांडं काळं झालं. तर असं हे असतं, म्हणून ही भांडी काळी होतात. तर आज माझ्या घरातली भांडी काळी का, हेही तुम्हाला मी सांगितलं. जर्मन अल्युमिनियमबद्दलही सांगितलं. आणि काही प्रश्न असले तरी तुम्ही मला विचारू शकता. आणि आज आता आपण दागिन्यांबद्दल बोलू. ऑक्सिडाइज म्हणजे किती मोठा व्हिडिओ केला आज आपण. बघून बघून तुम्हाला कंटाळेल, पण असू दे, बघा. धन्यवाद.